So the third technique is called as a GIFT. So third technique कोणती आहे मग GIFT. So what do you mean by GIFT? It is called as what? It is called as gamete intrafallopian transfer. Gamete intrafallopian transfer. So GIFT means what? गॅमेट इंट्राफॉलिपियन ट्रान्सफर. याच्यामध्ये काय केलं जातं? ओहम ट्रान्सफर केला जातो. ओहम ट्रान्सफर केला जातो. मग हा ओहम जो आहे तो कुठून घेतला जातो? डोनर कडून घेतला जातो. फॉर एक्झाम्पल हा डोनर आहे, फिमेल. डोनर कसा आहे? फिमेल आहे. मग याच्यातून काय घेतला आपण? तर याच्यातून काय घेतलं यांच्याकडून? तर आपण ओहम घेतला. हा जो ओहम आहे हा घेतला गेला आणि तो अनदर फिमेलच्या शरीरामध्ये आपण काय केलं? त्याला ट्रान्सफर केलं. हा ओहम जे काही, मग आपण हे पूर्णपणे काय करतो? दे आर कलेक्टेड फ्रॉम द डोनर ऑफ अनदर फिमेल. ट्रान्सफर ऑफ ओहम कलेक्टेड फ्रॉम डोनर टू अनदर फिमेल. So in this what happens? Transfer of ovum from female is collected from donor to another female. आपण काय करतो? तर आपण ओहम कलेक्ट करतो एका डोनर पासून. ओहम हे जे डोनर आहे, सो वी हॅव टू कलेक्ट व्हॉट? कलेक्ट ओहम. काय केलं आपण? पहिलं एक डोनर घेतला आणि त्याच्याकडून काय घेतलं आपण? ओहम घेतलं. सो दिस ओहम इज इंट्रोड्यूस्ड इन अनदर फिमेल. कुठे पण? फॉलिपियन ट्यूब मध्ये. फॉलिपियन ट्यूब. So inside the fallopian tube of another female, ovum is introduced by a donor. डोनर कडून आपण काय घेतलं? ओहम घेतला. ही एक पार्ट झाला. दुसरा पार्ट काय झाला? जी काही नॉर्मल फिमेल होती त्याच्यामध्ये काय गेलं? ह्या ओहम आपण काय केला? ट्रान्सफर केला. पण कुठे केला? फॉलिपियन ट्यूब मध्ये केला. तिथलचं वातावरण सुद्धा सुटेबल पाहिजे अनदर फिमेलच्या शरीरामधलं. कशासाठी? फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंटसाठी. सो दिस फिमेल शुड हॅव गुड इन्व्हायरमेंट. Good environment for what? Fertilization and what? And development. Development कोणाची? The baby. Understood? आणि मग ही जी टेक्निक आहे गॅमेट इंट्राफॉलिपियन ट्रान्सफर, ही कोणामध्ये केली जाते? तर ती केली जाते खरं म्हणजे जिथं स्त्रियांमध्ये ओव्हिडक्ट जो आहे किंवा फॉलिपियन ट्यूब जी आहे. फॉलिपियन ट्यूब फॉर एक्झाम्पल परत आपण जर पाहिलं तर ही फॉलिपियन ट्यूब आहे फिमेलची. तर इथं काय असतं खरं म्हणजे परत इथं जर ब्लॉक असेल, असं इथं जर ब्लॉकेज असेल ह्या फॉलिपियन ट्यूबमध्ये, ही फॉलिपियन ट्यूब आहे, ही पण फॉलिपियन ट्यूब आहे. इथं जर ब्लॉक असेल तर ही प्रोसेस केली जाते. तिला आपण काय म्हणतो? GIFT. अंडरस्टूड? आणि इथं ब्लॉकेज असेल तर. सो दिस टेक्निक इज डन वेअर? GIFT इज डन इन वेअर ब्लॉकेज इन व्हॉट? फॉलिपियन ट्यूब. फॉलिपियन ट्यूब मध्ये काय असतं? ब्लॉकेज ज्या स्त्रियांची असेल तेव्हा हे केलं जातं. आणि ह्या प्रोसेसमध्ये मग ओवा आणि स्पर्म्स इंजेक्ट केले जातात पूर्णपणे ओव्हिडक्टमध्ये. मेलमध्ये प्रॉब्लेम असेल तर स्पर्म इंजेक्ट केले जातात. फिमेलमध्ये प्रॉब्लेम असेल तर ओव्हा इंजेक्ट केले जातात. व्हेरी सिंपल प्रोसेस आहे. आणि नंतर मग याच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस होती, ब्लास्टोसिस्ट होतं आणि मग ते पूर्णपणे चाइल्ड डेव्हलपमेंट होतं. आणि याचा जो सक्सेस रेट आहे ह्या प्रोसेसचा GIFTचा, तो किती आहे? 30% इज द सक्सेस रेट. एवढं सक्सेस रेट याच्यातून मिळू शकतं. ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. 4 इज इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. स्पर्म व्हॉट? स्पर्म इंजेक्शन. Or you can also call this what? ICSI. तर this process is also in vitro process. This process is also what? In vitro. In vitro means what? In vitro means what? Outside fertilization will occur. In intracytoplasmic sperm injection, this process is what? This process is in vitro. In vitro means what? Outside the body. This you have to keep in mind. मग याच्यामध्ये काय केलं जातं? एक सिंगल स्पर्म सेल इंजेक्ट केली जाते. सिंगल स्पर्म
cell is injected. सिंगल स्पर्म सेल इज इंजेक्टेड. स्पर्म जे आहे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं अल्ट्रास्ट्रक्चर स्पर्म, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं स्पर्म इज व्हॉट, इट इज द सेल. अंडरस्टूड. तर ही जी स्पर्म घेतलं जातं पूर्णपणे सिंगल स्पर्म घेतलं जातं खरं म्हणजे, अँड इज डायरेक्टली इंजेक्टेड इनटू दिस सिंगल स्पर्म सेल इज इंजेक्टेड डायरेक्टली इनटू वेअर, इन द सायटोप्लाझम ऑफ एन ओहम. सायटोप्लाझम ऑफ ओहम. मग ही जी प्रोसेस आहे ही इंजेक्ट करणं स्पर्मची पिशी घेऊन कशामध्ये, सायटोप्लाझम ऑफ स्पर्ममध्ये. तर ही लॅबोरेटरी कंडिशनमध्ये पूर्णपणे होती. आणि मग याच्यामध्ये खरं म्हणजे काय होतं की फॉर एक्झाम्पल इफ दिस इज द एग, आणि मग अशी एक पिपेट असते, दिस इज द पिपेट, and in this pipette what will happen, a sperm cell will be taken or sperm will be taken, ashi sperm cell will be taken, and these sperm cell this is what is this is what ovum, this is ovum, this is what sperm, and these will be the cytoplasm of that egg or ovum, and in this sperm will be introduced. And this a single sperm cell is injected into the cytoplasm of ovum. So this is the ovum, this is the sperm, with the help of these pipette, micropipette. This sperm is injected into the ovum of a female, and this process is called as what, ICSI, or it is also called as what, intracytoplasmic sperm injection. This you have to keep it in mind. So next is artificial insemination. Artificial insemination. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन ही जी प्रोसेस आहे तर ही कुठे केली जाते, इनसाइड द बॉडी. इनसाइड द बॉडी मीन्स व्हॉट, इट इज इन व्हिवो फर्टिलायझेशन. इन व्हिवो फर्टिलायझेशन in vivo fertilization means what, inside the body, inside the body फर्टिलायझेशन केलं जातं, त्याला म्हणायचं इन विवो फर्टिलायझेशन. याच्यामध्ये काय होतं तर जे काही मेल आहे तर मेलचा जो काही स्पर्म काउंट असतो तो पूर्णपणे कमी असतो. सो स्पर्म काउंट is less than normal for the fertilization of egg. स्पर्मचा सुद्धा काउंट कसा पाहिजे, नॉर्मल पाहिजे. इथं काय आहे, स्पर्मचा काउंट कसा आहे, ॲबनॉर्मल आहे, म्हणून ही आर्टिफिशियल इन्सिमिनेशन प्रोसेस केली जाते. हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग याच्यामध्ये काय केलं जातं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा केला जातो, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन केला जातो. मग हे स्पर्म आपण कलेक्ट केली आणि त्याचा काउंट पूर्णपणे काय केलं जातं, काउंट केलं जातं. मग जरा हा पूर्णपणे काउंट जरा व्यवस्थित नसेल तर मग लोक काय करतात की स्पर्म बँकमध्ये जातात. स्पर्म बँक आहे तर स्पर्म बँकमध्ये गेल्यानंतर काय होतं, तिथं डोनर असतात पूर्णपणे हे स्पर्म देणारे पूर्णपणे, आणि मग हे सांगितलं जात नाही कोणाचं स्पर्म आहे कोणाचं नाही. तिथून ते स्पर्म बँकमधून आपण स्पर्म आणू शकतो पूर्णपणे, आणि हे स्पर्म आणल्यानंतर हे पूर्णपणे आपण आर्टिफिशियली काय करू शकतो, ते काही फिमेल जे असेल तिथं आपण हे स्पर्म सोडू शकतो आर्टिफिशियली इनटू द सर्विक्स ऑफ फिमेल. हे स्पर्म काउंट ज्याचा येत असेल मेलमध्ये तर हे आर्टिफिशियली स्पर्म्स आर इंट्रोड्यूस्ड इनटू सर्विक्स ऑफ फिमेल. सो फिमेलमध्ये आपण काय करतो, ह्या स्पर्म आपण काय करतो, सोडले जातात पूर्णपणे आर्टिफिशियली. एक स्पर्म नाही, अनेक स्पर्म सोडले जातात आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये. मग कोणता तरी एक स्पर्म काय होतो, तो काय होऊ शकतो, तो फर्टिलायझेशन करू शकतो एगमध्ये. लक्षात. मग हा प्रॉब्लेम कशामध्ये होऊ शकतो तर मेलमध्ये प्रॉब्लेम झाला, मग त्याचं स्पर्मच काउंट येत नसेल जास्त प्रमाणात तर मग औषध गोळ्याने जर झालं बरं ठीक, नाहीतर मग स्पर्म बँकमधून काय केलं जातं किंवा सिमेन बँकमधून ते स्पर्म कलेक्ट केले जातात. ते नाव कोणाचं स्पर्म आहे कोणाचं नाही हे सांगितलं जात नाही पूर्णपणे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सो दिस इज फिफ्थ टेक्निक दॅट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. Next is next technique is called as intrauterine insemination.
इंट्रा what intrauterine insemination. Intrauterine insemination. So in this process, that is intrauterine insemination, ही जी टेक्निक आहे, ही जी प्रोसेस आहे, तर ही सेम आहे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन सारखीच, पण याच्यामध्ये फरक एवढाच आहे की स्पर्म्स आर इंट्रोड्यूस इनटू द युट्राइन कॅव्हिटी. So in this what happen, sperms are introduced into uterine cavity instead of cervix. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, so this is female reproductive system, this is uterus, this is cervix. हे काय आहे? cervix. अंडरस्टूड. मग पहिलं आपण कोणतं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन मधून स्पर्म्स जे आहे आपण डोनरकडून ते स्पर्म घेतली आणि ते स्पर्म पुढे इंट्रोड्यूस केली होती, तर ही स्पर्म्स आपण या सर्विक्स वाटे इंट्रोड्यूस केली होती. याला काय म्हणायचं? मग याला म्हणायचं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. अंडरस्टूड. की हे युट्रस आहे, म्हणजेच ही जी काय झाली, ही युट्राइन कॅव्हिटी झाली. युट्राइन कॅव्हिटी, ह्या युट्राइन कॅव्हिटीमध्ये काय केलं जातं, तर in this uterine cavity sperms are directly injected by हे युट्राइन कॅव्हिटी आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं, इथं डायरेक्टली स्पर्म्स काय केले जातात, इंट्रोड्यूस केले जातात ह्या इंट्रायुटराइन इन्सिमिनेशन प्रोसेसमध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. So this is all about intrauterine insemination. Sperms are introduced into uterine cavity instead of cervix. Cervix मध्ये नाही टाकले जातात स्पर्म्स, डायरेक्टली कुठे इंट्रोड्यूस केले जातात, ते युटराइन कॅव्हिटी मध्ये इंट्रोड्यूस केले जातात. कोणत्या प्रोसेसनी? इंट्रायुटराइन इन्सिमिनेशन प्रोसेसनी. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सो सेवन्थ वन इज स्पर्म बँक. स्पर्म बँक. ही जी स्पर्म बँक आहे किंवा त्याला आपण म्हणतो सीमन बँक, another name is semen bank. Understood? So the sperm bank which collect, sperm bank, what does? It do collection, store. What does it store? It stores sperms and provide human sperm and provide human sperm. It provide ह्युमन स्पर्म. आणि मग हे जी स्पर्म आहे किंवा सीमेन आहे विच इज टेकन फ्रॉम हेल्दी पर्सन्स. अंडरस्टूड. हे स्पर्म बँकमध्ये कोणाचे स्पर्म ठेवले जातात? हेल्दी पर्सन्स. सो द स्पर्म हॅव हेल्दी पर्सन्स स्पर्म or semen. Understood? These healthy persons are called as sperm donor. They are called as बँक मध्ये डोनेट केलेले असतात स्पर्म्स, आणि हे जे स्पर्म्स आहे तर ते क्रायपो प्रिझर्वेशन प्रोसेसनी स्टोअर केले जातात. बाय विच प्रोसेस? क्रायपो, CRYPO. क्रायपो प्रिझर्वेशन मीन्स व्हॉट? म्हणजे लो टेम्परेचरला ही पूर्णपणे ही स्पर्म्स क्रायपो प्रिझर्वेशन केले जातात. म्हणजेच काय? दे आर केप्ट ॲट लो टेम्परेचर. अंडरस्टूड? सो स्पर्म डोनर कोण करणार आहे? डोनर करणार आहे. मग हे स्पर्म्स क्रायपो प्रिझर्वेशन केले जातात. म्हणजे काय? लो टेम्परेचरमध्ये ठेवले जातात, आणि जशी आवश्यकता असेल इनफर्टाईल लोकांना तर त्यांना हे स्पर्म्स ते घेऊन त्या पुढची प्रोसेस करू शकतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 8th वन. ॲडॉप्शन जे आहे तर ती लिगली एक प्रोसेस आहे. तर ज्या कपलमध्ये आपत्ती होत नाही ते ॲडॉप्ट करू शकतात, मुलगा किंवा मुलगी. अंडरस्टूड? आणि मग हे एक लिगली प्रोसेस आहे, आणि त्याच्यामध्ये मग ती बाळाची काळजी, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, नंतर मग ते स्वतःचं बायोलॉजिकल चाइल्ड नसतं. याच्यामध्ये काय होतं की ते जे बाळ असेल ते घेण्यासाठी जो घेणारा व्यक्ती आहे
जे कपल घेणार आहे त्यांचं वय कमीत कमी 21 वर्षाच्या पुढं पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, किंवा त्याच्या पुढं पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि मग आपण काय करू शकतो, ॲडॉप्ट चाइल्ड करू शकतो जर आपल्याला आपत्ती होत नसेल तर मग याची गव्हर्नमेंट याच्याकडे लक्ष ठेवतं, जिथून आपण हे मुलं घेतो बऱ्याचशा वेळेस. तर त्यावेळेस बरेचसे मेडिकली आणि फायनान्शियली त्या जे काही बाळ घेतलेलं असतं त्याचं आपल्याला पूर्णपणे लक्ष ठेवावं लागतं. ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. मग याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी व्हावं नाही, इन्फर्टिलिटी मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये व्हावं नाही म्हणून नेमकं काय होतात ह्या गोष्टी. तर बऱ्याचशा वेळेस आपण तंबाखू लोकं खातात किंवा सिगरेट लोकं पितात पूर्णपणे. तर मग टबॅको आपण खात असतो, सिगरेटमध्ये टबॅको असते, त्याच्यामध्ये निकोटीन असतं. तर याच्यामुळे सुद्धा काय होतं, मेलमध्ये स्पर्म काउंट डिक्रीज होऊ शकतो. मग जे लोक अल्कोहोलिझम करतात, अल्कोहोलिझम मीन्स वॉट, जे लोक दारू वगैरे पितात, त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, मग मेल हार्मोन आहे, त्याचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन, तो सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स मेलमध्ये डेव्हलप करतो. त्याच्यामुळं सिंथेसिस ऑफ टेस्टोस्टेरॉन होत नाही, म्हणजेच टेस्टोस्टेरॉनच फार कमी प्रमाणात तयार होतात. तो मेल सेक्स हार्मोन आहे. आणि मग हे ज्यावेळेस आपण प्राशन करतो अल्कोहोल वगैरे आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, स्पर्म काउंट कमी येतो. मग काही लोक कोकेन वेगळे गोष्टी आहे तर त्या कन्झ्युम करतात आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामुळं क्वालिटी ऑफ स्पर्म डिक्रीजेस अँड दॅट्स वाय द मेल कॅन बिकम unfertile, and in female also unfertility occurs. This you have to, in this way we have completed reproductive health. So thank you very much, take care.